नागपूर ते पुणे वंदे भारत राज्यातील 12वी वंदे भारत रेल्वे 14 ऑगस्ट पासून रेल्वे सेवेत। रेल्वे सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार। अकोल्यात 15 ऑगस्टच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने खरं तर तिरंगा रॅलीचं आयोजन। उमरी आणि जठारपेठ परिसरातून रॅली पार। नागपूर पुणे वंदे भारतचा मार्ग सगळ्यात लांब पल्ल्याचा। रेल्वेमुळे नागपूर आणि पुणे प्रवास केवळ 12 तासात आराम पार होणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्ली चोर गावाला भेट दिलेली आहे। आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात केलं स्वागत। बांधवांना विविध योजनांचे दाखले वाटले। धाराशिवच्या संजीतपूर गावातील रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने गावकरीत रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा। इचलकरंजीत पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यतीचं आयोजन। स्पर्धेत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं पटकावली चांदीची गदा। 10 बोट क्लबचा सहभाग। अमरावती शहर ते परतवाडा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। दुरुस्ती न केल्यास 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा। नागपूरच्या अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। पंतप्रधानांनी ऑनलाईन दाखवला हिरवा झेंडा। प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित। धाराशिवमध्ये पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी 334 कोटींचा निधी मंजूर। अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम। हिंगोलीत कळमनुरी शहरात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा। स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचं पाणी। अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। नांदेडमध्ये तांडा गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं चिखलात बसून आंदोलन। आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। कित्येक वर्ष मागणी करूनही गाव रस्त्यापासून वंचित। सोलापुरात मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव। पालकमंत्री जयकुमार गोरे रथोत्सवात सहभागी। रथोत्सव पावसाची हजेरी। छत्रपती संभाजीनगरातील फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची 26 MLD क्षमतेची चाचणी यशस्वी। 15 ऑगस्ट पासून शहराला 4 दिवसाआड होणार, तर पुढील आठवड्यातही पाणी पुरवठा विस्कळीत। पुण्यात गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान पुणे महापालिका प्रशासनानं लावले दुभाजक। अपघाताला आळा बसावा यासाठी उपाययोजना। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका 30 मिसिंग लिंक रस्ते जोडणार आहे। कामासाठी सक्तीनं भूसंपादन करण्याचा निर्णय। लिंक जोडल्यानंतर 60 किलोमीटर लांबीचे रस्ते उपलब्ध होणार। पैठणमध्ये चनकवाडी येथे घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी। रोजगार सेवकांवर कारवाई करण्याची छावा महाराष्ट्र सेनेची मागणी। गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपीची सुटकेची याचिका न्यायालयानं फेटाळली। 564 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी रश्मी प्रसाद यांची याचिका फेटाळली। ठाणे पालिकेकडून खेळाडूंना उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध। पालिकेकडून खेळाला प्राधान्य। जो धावेल त्याचं आरोग्य सुदृढ राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा संदेश। यंदा बाजारात गणेश मूर्तींची टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता। पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्यानं परिणाम होण्याची शक्यता। मूर्तिकार आणि भाविकांना फटका। कोकण रेल्वेवर 17 आणि 18 ऑगस्टला वीकेंड स्पेशल ट्रेन। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता खरतर कोकण रेल्वेचा 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय। तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला अधिकच्या बसचं नियोजन। दर 5 मिनिटांना त्र्यंबकेश्वरला सोडणी जाणार बस। पैठणमध्ये आपेगावमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती सोहळ्याचं आयोजन। 15 ऑगस्ट रोजी ज्ञानदेवांची 750वी जयंती, तर मुख्यमंत्र्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण। सतीश भोसले उर्फ खोक्याला दिलासा। वन विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर। सतीश भोसलेवर 4 गुन्हे दाखल। उर्वरित प्रकरणात मात्र अद्याप जामीन मंजूर नाही। मुंबईच्या दादर कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात आणखी वाढ। कबुतरांना कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देण्यास पोलिसांकडून मनाई। मंत्रालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्यांचा प्रवेश मिळणार। 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्यांना प्रवेश मिळणार आहे। गर्दी कमी करण्यासाठी निर्णय।
यवतमाळमध्ये अर्जुना गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा. पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. चंद्रपुरात आनंदवन चौकात नुकत्याच झालेल्या अंडरपासमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सांडपाणी, उघड्या पाईप आणि चिखलातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. समस्या तातडीनं सोडवण्याची नागरिकांची मागणी. सांगलीचे माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपात प्रवेश करणार. मनोज सरगर खासदार विशाल पाटलांचे समर्थक. उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा जुंपली. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाबाबत वाकयुद्ध. आगामी पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट होणार. महाविकास आघाडीने वेळीच मतदार यादी तपासून घ्यावी. हरल्यावर बोलतील मतदार यादी चुकीची होती. मंत्री बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल. शिवसेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक. बैठकीला अनेक नेते राहणार उपस्थित. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार. पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार. ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतात. अनेक वर्ष त्यांनी कोणत्याही योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काढलेल्या मंडल यात्रेवर मुख्यमंत्र्यांची टीका. वंचितचं ठरलंय आगामी पालिका निवडणुकीत इतर पक्षांशी तालुका पातळीवर होणार युती. भाजपा सोडून इतर सर्व पक्षांशी करणार युती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी लातूर दौरा. गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील कार्यकर्त्याच्या कारचं केलं पूजन. वाहन नियमांचं पालन करण्याच्या सूचना. इंदापुरात क्रीडा संकुलासाठी 55 कोटींच्या निधीला मान्यता. शहरात अभिनंदन आणि आभार बॅनरची चढाओढ. कृषी मंत्री भरणे आणि मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन. सरकारच्या घोटाळ्यांविरोधात आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात सहभागी होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. राहुल गांधी पुराव्यासह बोलतात. पंतप्रधान गृहमंत्री ऐकायला तयार नाहीत. निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देते. राऊतांचा आरोप. तर दिल्लीत निवडणूक आयोग कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून बेपत्ता. धनखड यांनी राजीनामा देणं धक्कादायक. धनखड यांना कुणी गायब केले. राऊतांचा सवाल. निवडणूक यंत्रणा स्वच्छ नाही, पारदर्शक नाही. एकतर्फी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट रद्द. मतदान वाढवण्यासाठी अनेक लोक उद्धव ठाकरेंना भेटले. संजय राऊतांचं वक्तव्य. जगभरातील राजकीय वातावरण निराशाजनक. अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था पूर्ण बिघडली. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांचं काय झालं? सामना सवाल. सोंग आणि झोंग येरझार भोंग. भजन नाही ठाव तोंड केलं गोंगाट. केशव उपाध्ये यांच्याकडून ट्विट करत मतदार यादीवरील आरोपांवर राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. भाजपाच्या जोडे मारो आंदोलनाचा निषेध. मंडल यात्रेवरून लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती. पोस्ट करत टीका. ठाण्यात लाडकी बहीण फूड कॉर्नरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. लाडक्या बहीण योजनेच्या मदतीनं लाडकी बहीण फूड कॉर्नर उभारण्यात आले. फूड स्टॉलमुळे अनेक कुटुंबांना आधार. उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. देशातील तब्बल 334 राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका. 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं. राज्यातील 9 पक्षांचा समावेश. सक्रिय नसलेल्या पक्षांवर आयोगाची कारवाई. नवनीत राणा धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक. आपल्या हत्येचा कट रचला गेला. रवी राणा यांचा गंभीर आरोप. पंढरपूर शहरात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गजानन महाराज मठ परिसरात पाणी साचलं. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. परभणीत आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन ऊस पिकाचं नुकसान. उत्पादनात मोठी घट येण्याची भीती. गडचिरोलीकरांना रानभाज्यांची भर. जंगलातून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची रस्त्यालगत विक्री.
वाशिममध्ये शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक करणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ. शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात सरकारी खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी वेळी इतर खतांची खरेदीला भाग पाडले जाते. खासदार शाहू छत्रपती महाराजांकडून कोल्हापूरच्या खंडपीठ इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी. 18 ऑगस्ट पासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार. राज्यात खरीप पीक धोक्यात. जुलै महिन्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं संकट. राज्यात 358 तालुक्यांपैकी 225 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ते अमृतसर रेल्वे स्थानक दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. काश्मीरमधील कुलगाममध्ये 2 जवान शहीद. 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. 9 जण जखमी. कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात गेल्या 9 दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. अकोल्यात गुटखा विक्रेत्याला अटक. गुटखा आणि दुचाकी असा एकूण 1,18,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई. पुण्याच्या चाकण येथील औद्योगिक वसाहतीत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोराला अटक. आरोपीकडून 15 दुचाकीसह 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपीवर 16 गुन्हे उघड. छत्रपती संभाजीनगरच्या अकोले तालुक्यात पोलीस आणि आमदार लहामटे यांच्यात राडा. राड्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा प्रत्यक्ष सहभाग. वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. 16.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यात खराडीत चालत्या थारवर चढून खरतर तरुण तरुणींचे अश्लील चाळे पाहायला मिळतात. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून संताप व्यक्त. कठोर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरात सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या. सुमारे 2,70,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त. पोलीस दलात नोकरी देण्याचा आमिष दाखवत युवतीकडून 4.5 लाखांची फसवणूक. गिरीश महाजनांचा पुतण्या आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असल्याची बतावणी करत फसवणूक. आरोपीवर कडक कारवाईचे महाजनांचे निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये सराईत दुचाकी चोरट्याला अटक. आरोपी अशोक सोनवणेकडून 8 लाखांच्या 15 दुचाकी जप्त. पंढरपुरात म्हाड्याच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न. सीना नदीतून अवैध उत्खनन करणारं वाहन पकडू नये म्हणून हल्ला करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात खिसे कापून मोबाईल चोरी करणाऱ्या पाकिटमाराला अटक. आरोपीला 2 मोबाईलसह रंगेहात पकडलं. 3 मोबाईल जप्त. बीडमध्ये नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाकडून स्वतःच्या कुटुंबियांवर चाकू हल्ला. हल्ल्यात आजीचा मृत्यू. आई वडील जखमी तर आरोपीला अटक. मलकापुरात गुन्हे शाखेचे कोम्बिंग ऑपरेशन. देशी पिस्तूलसह सराईत गुन्हेगाराला अटक. दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या आरोपीला कोल्हापुरातून अटक. 3 गाड्या जप्त. आरोपीला 11 ऑगस्ट पर्यंत कोठडी. छत्रपती संभाजीनगरात लिफ्ट देण्याचा बहाणा करत फळ विक्रेत्यावर चाकू हल्ला. विक्रेता गंभीर जखमी. आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांच्या टोळीचा कहर. 15 मिनिटात 2 चोरीच्या घटना. रिक्षा चालकाकडून प्रवाशावर चाकू हल्ला करत चोरी करण्यात आलेली आहे. दुसऱ्या घटनेत महिलेच्या गळ्यातील चेनची चोरी. वाशीमध्ये 4 ठिकाणी झालेल्या जबरी चोरीचा 3 तासात पर्दाफाश. 3 आरोपींना अटक करण्यात आली. 1 आरोपी फरार. 5 मोबाईलसह रोख रक्कम जप्त. जळगावात धरण गावात गांजाची तस्करी करणारं वाहन पकडण्यात आलं. 40 किलो गांजासह कार जप्त. 2 संशयित आरोपी फरार. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. गळफास घेत संपवलं जीवन. सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हा नोंदवण्याची कुटुंबियांची मागणी. गडचिरोलीमधील मुलांना चिरडून पसार झालेला ट्रक सापडलाय. ट्रक चालक आणि सहकार्याला अटक. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरात न्यायालयात आरोपीचा पोलीस अंमलदारावर हल्ला. न्यायालयानं पुढील तारीख दिल्यानंतर पोलिसांसोबत वाद. आरोपीवर गुन्हा दाखल. पुण्यात पुमाच्या नावाखाली बनावट टी शर्ट ट्रॅक पॅन्टची विक्री. कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा. दुकानातून 8,13,000चा बनावट माल जप्त. सांगलीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी इंजेक्शनचा साठा जप्त.
6 जणांना अटक. 2,15,000 किमतींची 558 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त. रायगडमध्ये महाड MIDC ड्रग्ज प्रकरणी राजस्थानमधून आरोपीला अटक. ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश. खड्ड्यात पुरून ठेवलेले 89 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. 5 आरोपींना अटक. पनवेलमध्ये चालू रिक्षाच्या छतावर बसून बनवली रील. जीवघेणा स्टंट करणाऱ्या 2 तरुणांवर पोलिसांची कारवाई. पनवेलमध्ये किराणा मालाच्या दुकानात चोरी. 12,000 रुपये रोख रक्कम आणि दुकानातील 5,000 रुपयांच्या साहित्याची चोरी. घटना CCTVत कैद. चोराचा शोध सुरू. पनवेलमध्ये भोंदूबाबाकडून शेतकऱ्याची फसवणूक. गुप्तधनाचं आमिष दाखवत 39,70,000 रुपयांचा गंडा. कोल्हापूरमधून भोंदूबाबाला अटक. रक्कम आणि दागिने हस्तगत. नाशिकच्या दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात नागतमध्ये डोहात आढळला पुरुषाचा मृतदेह. व्यक्ती भिल्ल समाजाचा असल्याचं स्पष्ट. रायगडच्या श्रीवर्धनच्या आरावी समुद्रकिनारी आढळला मृतदेह. आधार कार्डवरून व्यक्तीची ओळख पटली. मृत्यूचं कारण अस्पष्ट. मुंबईत निर्यात कंपनीकडून परवानाधारक ब्रोकरची 8 कोटींची फसवणूक. 4 जणांवर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये मोकाट श्वानांचा वावर वाढला. श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी. परिसरातील लोकांनी चिमुकलीचा जीव वाचवलाय. परभणीच्या जिंतूर तालुक्यात विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. तुटलेल्या विजेच्या तारेला धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. कळंब तालुक्यात खडकी पोटगव्हाण फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीची धडक. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. पुणे इंदोर महामार्गावर धावता ओव्हरलोड ट्रक पलटी. ट्रक पलटी झाल्यानं चालक जखमी झाला असून ट्रकचं मोठं नुकसान. फुरसुंगी नगर परिषद रद्द करा. आम्हाला पुन्हा पुणे मनपामध्ये घ्या. नुकतेच नगर परिषदेत विलीन झालेल्या फुरसुंगीमधील नागरिकांची मागणी. बीड जिल्ह्यातील तेलगाव धारूर महामार्गावर बस आणि कारचा अपघात. अपघातात कारमधील 2 जण गंभीर जखमी. शरणू हांडे अपहरण प्रकरण. 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय. आरोपी समर्थ वासुदेव भैरीला पोलीस कोठडी. पंढरपूरमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या. 7 खासगी सावकारांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मुख्यमंत्री शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असताना काश्मीरी महिलांनी एकनाथ शिंदेंना राखी बांधली. भाऊ म्हणून इथल्या बहिणींची सदैव सुरक्षा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. मुंबईच्या चांदिवलीत सर्वात मोठी कावड यात्रा. दिलीप लांडेंच्या नेतृत्वात कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. मंडल यात्रेवर मंगेश ससाणेंची टीका. मंडल आयोग लागू करण्याच्या संघर्षात पवारांचं योगदान काय. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचा सवाल. कल्याणमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटणावर बंदी. नियम भंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा. महापालिकेच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप. मुंबईत बाप्पाच्या आगमन सोहळ्याची रंगत. परळमधून प्रामुख्यानं 60 गणेश मूर्तींचं आगमन. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. मुंबईतील विविध मंडळांच्या गणपतीचं आगमन. मुंबईत वाजत गाजत आगमन मिरवणुका. वारकरी समुदाय पारंपरिक वेशभूषेत सहभागी. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची लगबग. पुण्यातील मंडईमध्ये खरेदीसाठी गर्दी. रविवार आणि सुट्टीचा मुहूर्त साधत साहित्य खरेदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.